शॉट घे तोपर्यंत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सायस एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आपण आता आलो आहोत पॅन्ड्रा BKC MMRDA ग्राउंडमध्ये. आणि इथे महाराष्ट्र शासनातर्फे महालक्ष्मी सरस 2026 हे एक्झिबिशन ठेवण्यात आलं आहे. इथे खाद्यपदार्थांचं पण एक्झिबिशन आहे आणि वेगळे स्टॉल्स पण आहेत आतमध्ये. महाराष्ट्र राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथे खाद्यपदार्थांचं एक्झिबिशन लागलंय. तर आपण आतमध्ये जाऊया, त्या खाद्यपदार्थांची चव घेऊया. तुम्ही सुद्धा व्हिजिट करा. 2 मे पासून हा कार्यक्रम चालू झाला, जो 14 मे पर्यंत आहे. तर आम्ही तुम्हाला सगळा एक्सपिरियन्स शेअर करू आपल्या चॅनलवरती. तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा लोकांना, आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता ग्राउंडच काय मस्त सजवलंय. आणि इथे तुम्ही बघू शकता की हे जे कंटेनर्स आहेत, त्या कंटेनर वरती इथे लार्ज स्केल मध्ये मोठ्या मोठ्या साईज मध्ये पेंटिंग काढलेत. इथे आपल्या महाराजांचा पुतळा पण बघू शकतात. हा 15 फुटांचा तरी हा महाराजांचा पुतळा आहे. आणि इथे आपला गेट आहे, मेन गेट पण तुम्ही बघू शकतात. मेन गेट हा पूर्ण या लोकांनी सजवलाय. इकडे आपली एंट्री आहे. आणि तुम्ही बघू शकता हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जे स्टॅच्यू बनवलेत गेट वरती हात बघ मस्त केलंय 3D. आता आपण आतमध्ये एंट्री घेऊया आणि आत जाऊन बघूया की आतमध्ये काय काय बघायला मिळेल. खूप मोठी स्क्रीन आहे, 3D स्क्रीन आहे. 3D दिसतंय बघा हात. असं वाटतं हात बाहेर आलं. आता इथे काही प्रदर्शन केलंय त्या लोकांनी, डेकोरेशन केलंय, ते आपण बघूया कसं वाटतंय. हा ना, हे 3D वारी बनवलंय. तुम्हाला मी दाखवतो काय मस्त बनवलंय इथे. हा आपला मित्र, स्वागत तो करो हमारा. आणि ह्याच्या कोण आहे ते माझे मामा आहेत. ह्याच्या मामांकडून आम्हाला खास इन्व्हिटेशन आलंय. यांच्या फूड स्टॉल वरती, विदर्भाचा जो फूड स्टॉल आहे, नक्की भेट द्या. स्टॉल नंबर काय आहे? 67. स्टॉल नंबर 67 ला नक्की जाऊन भेट द्या तुम्ही. आणि तिथे आमचं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला डिस्काउंट पण घ्या. हाँ, ये बड़ी अच्छी बात कही आप. हे बघा 3D स्क्रीन लावले. क्रांती सूर्य महात्मा मस्त केलंय इकडे. आणि इथे छोटे छोटे इन्स्टॉलमेंट पण केलेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दाखवतो सगळं काय काय. आणि इथे तुम्ही मागे बघू शकतात एक नवा इतिहास शेतीला सत्य शोधक स्थान इथे आतमध्ये वेगवेगळ्या आर्ट्सचे आणि वेगवेगळ्या क्राफ्टमॅनशिपचे या लोकांनी इथे स्टॉल लावले. तर ते आपण व्हिजिट करूया पहिला आणि नंतर फूड स्टॉल कडे जाऊया. तर आता आपण इथे बघूया काय काय. Hello,
मी अनुपमा आणि माझ्या ब्रँडचं नाव अनुपमा आहे. आम्ही फॅब्रिक ज्वेलरी बनवतो. त्याच्यात आम्ही हँड पेंट पण केलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. नेक पीसेस आहेत जे आम्ही फॅब्रिकवरती हँड पेंट केलेत स्वतः. हे शिव पार्वती, हे असे पेंडंट्स वगैरे आहेत आणि इयरिंग्समध्ये पण आहे हेच आहे. सो हे सगळं जे झिरो वेस्ट ॲक्च्युली ही कॉन्सेप्ट फॉलो करतोय आम्ही. आणि जे स्टिचिंग करून जे मटेरियल उरतं त्याचं असं वेस्ट करण्यापेक्षा त्यातनं आम्ही अशा ॲक्सेसरीज बनवतो. सो तुम्ही माझा इन्स्टा पेज आहे दी अनुपमा क्लोसेट, ते पण चेक करू शकता. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9702097065. थँक्यू. आपला हा स्टॉल किती दिवस म्हणजे किती दिन चालेल? 14 तारखेपर्यंत आहे. आणि म्हणजे रोज तुम्हाला नवीन स्टॉक पण बघायला मिळेल. देवीन नाव आहे त्याचं. वरून स्टॉल आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे स्टॉल आहेत. आणि मागे तुम्ही बघू शकता मागे जे मेनसाठी कुर्ते आहेत ते पण मस्त आहेत. वेगवेगळ्या कलर्सचे आहेत अवेलेबल. कसे छान दिसते. हा आणि 14 तारखेपर्यंत आहे. 14 तारखेपर्यंत हे बिहार वरून आले बॅग बघ. तेवढ्या फ्रेम मध्ये मी माझ्या मित्राला दाखवतो. खरं तर मी मगाशी तुम्हाला माहिती दिली ती चुकीची होती. वेगवेगळ्या जिल्ह्यातून पण आले आणि वेगवेगळ्या राज्यातून पण आले. आम्हाला आत आल्यावरती माहिती पडलं. तो मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, केरळ. चला तर आपण जाऊया आता तिकडं. आमचं मला भूक लागली. बरोबर, ठीक है तो सुधर जाओ, सुन लो मेरी बात. ठीक है, थोड़े मैनर सीख लो, एथिकेट सीख लो, तमीज सीख लो. कारण की टाइम झाला आहे. ऑलरेडी 9 वाजलेत आणि माझा भोगचा टाइम झाला. मेन म्हणजे एक फेरी मारूया ना आपण. या आपले जे ऑडियन्स आहेत Yes. त्यांना आपण दाखवूया की नक्की इथे काय काय आहे. आपल्याला वाटलं फक्त फूडच आहे पण इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत तर ते लोक व्हिजिट करतील. आता ह्याने लिहिलंय नागालँड. हा तर यांच्याकडे जे थंडीत जे क्लोथ्स वेअर करतो वुलनचे ते आहेत. किचन्स आहेत अवेलेबल. किचन दाखवू शकतो इकडे. आणि मफलर्स आहेत, शॉल आहेत यांच्याकडे अवेलेबल. हे पण काही बघू शकता. हे केरळ वरून आलेत. खूप मोठा एक्झिबिशन आहे. तिथपर्यंत एक्झिबिशन आहे. आपल्याला जेवढं जमते आपण तेवढं कव्हर करू आणि तुम्हाला सगळी माहिती देऊ. आपण आता पटापट एक स्टॉल बघूया. जिथे इन्फॉर्मेटिव्ह दिसेल ते आम्ही तुम्हाला नक्की सांगू. नमस्कार, माझे नाव सारिका अनिल सावंत, गाव हवलदारवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा. आणि मी स्टॉल साठी ताली, माझ्या गटाचं नाव बाप्पा स्वयंसहाय्यता समूह. मी स्टॉलवर हा देशी लसूण गावरान गावठी ठेवलाय आणि शेंगा फोडून शेंगदाणे काढलेत, शेंगा ठेवलेत. आणि हे तीळ आमच्या भुईमुगाच्या रानात पिकवलेले तीळ आहेत. आणि आम्ही शिजवून सुकवलेल्या शेंगा आहेत. आणि हे गावरान पद्धतीने काढलेले भुईमुगाचे शेंगदाणे आहेत. चांगल्या प्रकारे विक्री होते आमची. आणि आम्ही घरगुती बनवलेली चटणी आहे डंकावरती. आणि आमचा सेल 1 नंबर होतोय. आणि त्याच्या बरोबर आम्ही शेंगा भाजून आणलेत, ओल्या शेंगा भाजून आणलेत आणि विकतोय. ह्याची पण विक्री छान पद्धतीनं होती. माझा नंबर 9021174339 आहे. कोणाला शेंगा लागणार असतील उकडून सुकवलेल्या खाऱ्या शेंगा मीठ घालून सुकवलेल्या तर मला कॉल करा. अशा प्रकारे 2 सबस्क्रायबर मिळाले. 2 सबस्क्रायबर
शेंगा पण भेटले ये बॉय आम्ही करत इथे सबस्क्रायबर ऑर्डर आहे सबस्क्रायबर असं नाही खायला आलेलो दीपक म्हणून हा दीपक मुळे मित्रांनो आम्ही दमू पण इकडचे स्टॉल संपणार नाहीत एवढे स्टॉल आहेत. हे तुम्ही सगळे तुम्ही बनवले स्वतःच्या हाताने. हा तुम्ही सांगू शकता काय काय आहे? नमस्कार. मी गोंदिया जिल्ह्यातून आलेली आहे. माझ्या गटाचे नाव सुमिता महिला बचत गट गंगाधरीतून आलेली आहे. मी स्वतः बांबूचे प्रोडक्ट स्वतः तयार करत आहे. याच्यात गॅसबत्ती आहे, पंखा आहे, बॉक्स आहे, हेअर क्लिप आहे, बांगडी आहे, अशा विविध गल्ला आहे, आणि पेन्सिल बॉक्स आहे आणि कॅम्प आहेत सगळे. किती पर्यंत तुम्ही सांगू शकता? ते 450चे आहे, हा 350चा आहे, ते जर बांगडी आम्ही घ्यायची असेल तर हे किती पर्यंत? हे 50 रुपयाची आहे. हेअर क्रीम पण 50 रुपयाला येते. मस्त आहे. हा गुल्लो हा 300ला आहे. अच्छा 300ला आहे. हा टेबल लॅम्प 500ला आहे. याच्यात हे जे शिप्स आहे, हे अशी हा डेकोरेशन हा हे 300ला दिली. तुमचा phone number आहे का? चल, कोणाला एक गुलदस्ता वगैरे हे सगळे आहे. फोन नंबर सांगा. माझ्याकडे फोन नंबर आहे 9673682593. मी योगिता कुंभार. माझं स्टॉल नंबर A50 आहे. आम्ही देशी गाईच्या शेणापासून धूपकांडी बनवतो. हे सगळे आमचे धूपाचे प्रकार आहेत. परत उदबत्त्या पण आहेत. परत अष्टगंध गाईच्या शेणापासून गौऱ्या पण तयार केलेल्या आहेत. माझं नाव रुचिता महेश दिघे आहे. मी शिवकन्या प्रभाग संघातून पनवेल मधून आले. माझ्याकडे हँडवॉश आहे, त्यानंतर घरगुती आयुर्वेदिक शॅम्पू आहे, ॲलोवेराचं, चंदनचं आहे, लहान मुलांसाठी उपयोगी आहे. नंतर हेअर ऑइल आहे. आपण बाहेर 1000 ते 1500 रुपये घालते, पण माझ्याकडे फक्त 250ला आहे आणि केसांची ग्रोथ सुद्धा चांगली होते. हा शॅम्पू आहे. हा शॅम्पू यूज केल्यावर खासियत असे का आपण कंडिशनर सुद्धा यूज नाही करू शकत. शॅम्पू मध्ये दोन्ही काम करतं. त्यानंतर चायपत्ती आहे आणि हार्पिक आहे माझ्याकडे आणि दंतमंजन आहे आणि पामा आमचा ब्रँड आहे. कोणाला कॉन्टॅक्ट करायचं माझं नाव रुचिता महेश दिघे. माझा नंबर आहे 9137096925. कुरिअर सुविधा उपलब्ध आहे. तर आपलं स्टॉल इथं उमेद तर्फे आपण लागलेला आहे. आपल्याकडे मोरिंगा पावडर आहे, त्यातलं आपल्याकडे जार व्हर्जन पण आहे, बीटरूटची पण पावडर आहे, मोरिंगाचे ड्राईड लिव्ज आहे आणि आपल्याकडं मोरिंगाचे हे सुद्धा आहे, म्हणजे ड्रम स्टिक्स पण आहे आपल्याकडे ड्राय केले. आणि हे सगळे आपले सॅम्पल्स आहेत जे आपण कंपनीज वगैरे हे करू सप्लाय. त्या पावडर मध्ये काहीच नाही, फक्त आपण त्याला डिहायड्रेट केलेलं आहे मिक्स पण मशीन थ्रू. ते डिहायड्रेट करून ना आपण तेच पावडर बनवलेली आहे. त्यात काहीच ऍड नाही, शुगर प्रिझर्वेटिव्ह ना, तरी पण ते 2 वर्ष टिकतं. म्हणून त्यात आपल्याला काही ऍड करायची गरज नाही पडत. म्हणजे कसं ते नाही का, तुम्ही पाण्यात घेऊ शकता, दुधात पिठात वगैरे युज करू शकता, किंवा पराठा वगैरे ते बेस्ट होतं. काय प्राइस? हा प्राइस रेंज नाही का, 100 ग्राम 199, बोरिंगाची 50, बीटरूट 200 ग्राम येतं हे जार मध्ये, त्यात 350 प्राइस आहे त्याची. आणि हे 200 ग्राम ते सेम 350 बीटरूटचं. 300 हे पण सेम आहे, 200 ग्राम 349ला आणि 150 ग्राम आहे तसं ती हे 400च आहे. आपण त्याला हे केलेलं प्राइस कमी केलेली आहे, 300 देतो आपण. हो 9637199055. हो करू शकता, काहीच अडचण नाही. मला फक्त व्हॉट्सअपवर मेसेज केला ना, ऍड्रेस वगैरे मेसेज करायचा, आपण डिलिव्हर करू तिथे. माझा C157. हो थँक्यू. मित्रांनो इथे स्टॉल आहेत, भरपूर स्टॉल आहेत. माझ्यामध्ये किती असतील 500 जास्त, 500च्या वरती स्टॉल आहे. पण खूप ठिकाणी काही काही गोष्टी रिपिटेटिव्ह आहेत.
कपड्यांचे स्टॉल आहेत, खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत आणि काही वस्तू आहेत तिकडे. आम्ही सगळंच कव्हर करू शकत नाही कारण हा एक्झिबिशन खूप मोठा आहे आणि तुम्हाला इथे जर यायचं असेल तर इथे तुम्ही आरामात 2-3 तास काढून या, तरच तुम्हाला पूर्ण एक्झिबिशन बघायला भेटेल. 5 तास तरी काढून या. दीपकनी सांगितलं 5 तास तरी काढून या. 1 hour later. आपण झालं पाहिजे ना. मेन ब्लॉक मध्ये आम्ही घेत विसरलो आवळा सरबत. दीपकनी पाहिजे. हो सांगा रे. मी पण दाखवतोच नजर मारतो मी. सगळं दाखवायला येते. अरे बाबा तुला कर देवा. कुछ तरीका है भीख मांगने का? नमस्कार, मी गौरी. गौराई गिरगाई तूप माझं प्रोडक्ट आहे. गिरगाई तूप हे तूप आम्ही विलोणा पद्धतीने बनवतो. विलोणा पद्धत म्हणजे दुधाला गरम केल्यानंतर कोमट झाल्यानंतर त्याला दही लावलं जातं. दह्याचं लोणी काढून लोण्याचं तूप बनवतो आणि ते पण चुलीवरती बनवतो जेणेकरून त्यातील सगळे न्यूट्रिएंट्स कायम राहतील. आणि हे तूप आमचं आरोग्यदायी आहे. मधुमेह, कॅन्सर अशा पेशंटसाठी पण आपण हे यूज केलं तर युजफुल राहतं. आणि हे आहे 250 ml ची बॉटल जी की आपण 500 रुपयाला देतो. आणि हे आहे 1 किलोची बॉटल 2000 रुपये किलो आहे. अर्धा किलो 1000 रुपये किलो आहे. तुमचं पण कॉन्टॅक्ट डिटेल आम्हाला सांगा. जर तुम्हाला कोणाला तूप ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही 9960 120 687 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता व तूप घरपोच मागवू शकता. आमची फ्री होम डिलिव्हरी अवेलेबल आहे. नमस्कार, माझा स्टॉल C132. मी जुन्नरवरून आली आहे. माझ्या बचत गटाचं नाव संस्कार महिला बचत गट आहे. माझं आवळा प्रोडक्शन आहे. आवळामध्ये आवळा कॅन्डी आहे. आवळा कॅन्डी ही मधातली आवळा कॅन्डी आहे आणि गुळातली आवळा कॅन्डी आहे. आवळा मावा आहे, आवळा ज्यूस आहे, आवळा पावडर आहे, आवळा सुपारी आपल्याकडे. वेगवेगळे सिरप आहेत. सिरप मध्ये आवळा शतावरी आहे, आवळा मँगो आहे, आवळा कोकम जिरा आहे आणि आवळा लेमन, आवळा खस आहे. आणि प्राईस तुम्ही सांगू शकता. प्राइस आपण अर्धा किलो 150 ला विकत आहे आणि आवळा मावा हा पाव किलो 100 ला विकत आहे. कोणाला घ्यायचं असेल मला कॉन्टॅक्ट करायचा फोन नंबर. हा, माझा नंबर आहे 9975 07 94 26. ठीक आहे. आमच्याकडे स्वतःच्या आवळ्याच्या बागा पण आहेत. 500 झाडं माझी स्वतःची आहेत. त्याच्यातला मी आवळा माझा वापर करते आणि बाकीचा आवळा राजस्थानवरून खरेदी करते. धन्यवाद. सबस्क्रायबर भेटले आम्हाला भरपूर आणि खूप चांगली माणसं आहेत. चांगला रिस्पॉन्स येतो आम्हाला आणि खूप चांगली माहिती देतात. खूप चांगले स्टॉल आहेत त्यांचे. ते आपण आता नेक्स्ट स्टॉल वरती आलोय, तिकडे पण आपल्याला ते माहिती देतील. ते सांगायचं सांग. नमस्कार, मी सौयोगिता नितीन थेटे, राहणार मांजरवाडी खोडद, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी सिद्धी महिला बचत गटातून महालक्ष्मी सरस येथे स्टॉल लावलेला आहे. माझा स्टॉलचा नंबर आहे 227 C227. आपल्याकडे 10 फ्लेवरचे सगळे अगरबत्त्या मिळतील. किलोबान अगरबत्ती 200 ग्राम 100 ला पॅकेट आहे. मोगरा आहे, यातमध्ये मोगरा, चंदन, वुड्स, कस्तुरी, लव्हेंडर, स्ट्रॉबेरी, पायनॅपल सगळे असतं अगरबत्ती. सगळ्यात जास्त कस्तुरीला मागणी आहे. कस्तुरी हो, हे किती पर्यंत बनल? ते 75 ला आहे आणि मोठा 130 ला आहे. 75 एक 3 ग्राम. हे 100 ग्राम आहे, हे 200 ग्राम आहे, हे 130 ला पॅकेट आहे. तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर केली ऑनलाईन ऑर्डर पण मी कुरिअर करते. हा, धूप पण आहेत. धूप मध्ये पण फ्लेवर आहेत, गुलाब, चंदन. नमस्कार, माझं नाव सुरेखा पाटील. माझ्या गटाचं नाव शक्ती महिला गट आहे. माझा जिल्हा नंदुरबार आहे. माझ्या स्टॉलवर 16 प्रकारचे कडधान्य मिक्स थालीपीठ आहे. मल्टीग्रेन मध्ये जातो. उपवासाचे पीठ आहे, मिक्स पकोडी पीठ आहे, वरईचे लाया आहे, ज्वारीचा चिवडा आहे, भाकरवडी आहे, 2 प्रकारचे भडंग आहे, गहूचा चिवडा आहे आणि मटकीचे सांडगे आहे, नाचणीचे शेवई आहे, साबुदाणा आणि बटाटाची चकली आहे. हे आमचे पीठ आहे आणि चिंचेचे पण आहे, फेमस आहे आमचे चिंचेचे पण.
तर सर्वांनी माझ्या स्टॉलवर भेट द्या. 95-18-21-62-71 माझा नंबर आहे, मोबाईल नंबर, आणि 151 नंबर माझा स्टॉल नंबर आहे. धन्यवाद. ऑर्डर पण हो. आणि खूप मस्त एक्सपिरियन्स आहे इकडे. खूप नवीन नवीन गोष्टी आहेत इथे परचेस करायला. तुम्ही तिथे येऊन घेऊ शकता आणि खूप चांगली माणसं आहेत. तुम्हाला बरीचशी माहिती देतील त्यांच्या प्रोडक्ट बद्दल. तर तुम्ही या इथे आरामात. संडे पकडून या. संडेला पण गर्दी असू शकते ना, संडे गर्दी असणार, पण आरामात 2-3 तास तरी तुमच्या इथे जाणार सगळे स्टॉल फिरायला. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव वैष्णवी राऊत. मी जालना जिल्हा परतूर तालुक्यातून संकनपूर या गावातून आलेली आहे. आमची स्वयंसंकेती महिला फार्मर ऑडिसन कंपनी आहे. स्टॉल लावलेला, स्टॉलचा D11 नंबर आहे. ह्या स्टॉलला सगळ्यांनी भेट द्यावा ही अशी माझी नम्र विनंती आहे. आणि माझ्याकडे मोहरी, ज्वारी, चना, वटाणा, मटकी, मूग डाळ, राजमा, बाजरी, गहू, तीळ, चना डाळ, तूर डाळ, ही कैरी आहे, ते साबीत तूर आहे, हा चना आहे, लिंब आहे, मटकी आहे. आमच्याकडे खूप साऱ्या प्रकारचे कडधान्य आहेत कंपनीचे. आम्ही ऑनलाईन ऑर्डर पण करतो. आणि आमचा मोबाईल नंबर आहे 90-51-55-72-79 या नंबरवर कॉल करतो. तर फायनली शेवटी आम्ही आमच्या ज्या जागेची वाट बघत होतो आम्ही तिकडे आलो आहे. आणि दीपक बघा तिथे खुश झाला. दीपकला भूक लागलेली आणि म्हणून आम्ही इकडे आलो. आणि 10 वाजलेले बघा कसा करत आहे. आज जाऊया आपण. हा फूड झोन आहे, तो मगाशी जो होता तो व्यावसायिक झोन होता. आणि आता खायला जातोय. भूक लागली भरपूर. आता बघूया आपण काय खायचं ते. मस्त पैकी थंड AC बघा, खूप झालं बघा. एकदम गारगार AC होती. पूर्ण ACचा हा कॅबिनेट आहे मोठा. आणि इथे 100च्या वरती फूड स्टॉल आहे. ते आपण आता पुढे पुढे बघूया. हे बघा शेवटी आपल्याला आपलं स्टॉल भेटलं विदर्भ. आता मी तिकडे जाऊया बघा. धन्यवाद. पाया पडतो. फायनली आम्ही त्यांच्या स्टॉल जवळ आलो. आणि ते काका तिकडे पहिले सर्व करत होते, पण आम्ही बघूनच खुश झालो. खूप मस्त असं जेवण त्यांनी ठेवलेलं, थाळी ठेवलेली तिकडे. आणि इथे बघा ह्याला पुरण पाटा असं बोलतात. त्या बाजूला पुरणपोळी होती, त्याच्या बाजूला चपाती होती, आणि वांग्याची भाजी जी त्यांची फेमस आहे बघा, बोट दाखवतो. ही जी भाजी होती ही खाण्यासाठी दीपकने मला खास बोललं. म्हणजे वांग्याची त्यांची तिखट भाजी असते ती. आणि इथे जर तुम्ही कोणी आलात तर तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आमचे सबस्क्रायबर आहात आणि दीपकचं नाव घ्यायचं. इकडे मी दीपकचं नाव घेतलं तर तुम्हाला इथे डिस्काउंट भेटणार. नक्की भेटणार ना? भेटणार. नमस्कार, माझं नाव वर्षा सुनील वंजारे. मी वाशिम जिल्ह्यातून आलेली आहे. विदर्भ भोजनालय माझा स्टॉल आहे आणि माझा स्टॉलचा नंबर आहे 67. आणि माझी स्पेशलिस्ट आहे पुरण मांडा, पुरण पोळी, खव्याची पोळी. बाकीचे पण सांगा आज काय काय आहे. आजचा मेनू आहे वरण, झुणका, शेवग्याची भाजी, शेंगाची भाजी, वालाच्या शेंगा आहेत आहे, हे वांग्याचं भरीत आहे, हे कारलं आहे, हे मिक्स भाजी आहे, आणि हे धपाटा, पुरणपोळी, पुरण मांडा, आणि हे आंब्याचं सारण. आणि तुम्ही थाळीमध्ये देता बरोबर? सगळं थालीमध्ये देतो आहे. थाळी कितीची आहे तुमची? आमच्या इकडे 150 रुपयाला थाली आहे. किती बोला? 150 रुपये 150 थाली. रुपयाची थाळी आहे. आणि सेपरेट पण देता तुम्ही? सेपरेट पण, पार्सल पण देते आम्ही. तुमचा फोन नंबर आणि स्टॉल नंबर पण सांगा. माझा स्टॉल नंबर 67 आणि माझा मोबाईल नंबर 82 62 94 93 10.
तर मित्रांनो काही टेक्निकल इश्यूमुळे इकडचा आमचा जो व्हॉइस होता तो इरेज झाला, पण आम्ही त्यांची ही थाळी टेस्ट केली आणि खरंच खूप मस्त होती. त्याची जी मेन आम्ही जी भाजी खाल्ली म्हणजे वांग्याची ती, आणि त्याच्यासोबत त्यांनी जी पोळी दिलेली त्याची टेस्ट एकदम झणझणीत आणि तिखट आणि खूप मस्त वाटलं खाऊन. त्यांची पूर्ण गावची टेस्ट होती त्या थाळीमध्ये, आणि 150 रुपयामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढे सगळे पदार्थ आपल्याला मिळत आहेत, तर अजून काय पाहिजे. तर तुम्ही या स्टॉलला व्हिजिट द्या आणि इथे एकदा टेस्ट करून बघा, खूप मस्त होतं जेवण. आणि त्यांचा झुणका जो होता तो एक टेस्ट करा, खूप मस्त आहे. तर आता आपण आलो होतो अमरावतीच्या स्टॉलवरती आणि इथे या ताई होत्या आणि दादा होते. इथे पण आमचा टेक्निकल इश्यू झाला, त्याच्यामुळे आम्हाला इथे व्हॉइस नीट त्यांचा घेता जमलं नाही. पण इथे ते अमरावतीची स्पेशल सांबार वडी विकत होते. ही सांबार वडी म्हणजे आपण समोसा कसा खातो, तर आणि तुमचं हे स्पेशल आहे, याला काय बोलतात? आणि आत ही सांबार वडी स्पेशल आहे. बेसनची माझ्यामध्ये वडी असते. 50 आणि किती रुपयाला प्लेट रुपयाला? होती ती, त्यामध्ये ते 2 पीस 50 रुपये प्लेट आणि प्लेट एका मस्त प्लेटमध्ये लागत होतं. गोड चटणी सोबत त्यांनी दोन आहेत. दिलेलं. आणि याला काय बोलता? आणि त्यांच्या बाजूलाच त्यांनी आपली जी बोरं असतात अच्छा, काळी, हे. गोडवाली, तर ती पण गुळाच्या पाकात हा. भिजवलेली असतात. आणि ते आणि त्यांच्या अजून काय इथे आपल्याकडे? शाळेच्या बाहेर ते बोलतात की ते आधी विकायचे. आणि त्यांच्याकडे अजून विविध प्रकारचे ज्युसेस पण होते. पेरूचं होतं, आणि- आवळ्याचं होतं, कोकमचं होतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही available तुमचा आहेत. स्टॉल नंबर आणि तुम्ही तुमचा फोन त्यांच्या नंबर स्टॉलला सांगा. सुद्धा व्हिजिट करा. त्यांचा स्टॉल नंबर होता 4. हे काय आहे? पुरण मांडा. मांडा की माटा? MANDA. पुरण म्हणजे पुरणपोळी सारखं असतं काय? माटा बोलतात. हा बनतो तो असतो ना, अरे यार काय बोलतात ते? माठावरती बनतो ते असं ना, हा माठावरती बनतो. अच्छा, म्हणून त्याला मांडा बोलतात. मांडा बोलतात. आणि तो एकदम पतला असतो आणि खायला एकदम असा नरम असतो. नरम नरम नॉट गरम. यार बाळा असा करतोस तू. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. आणि त्याच्यासोबत हे काय दिलंय? त्याला आमटी बोलतात. आमच्या इथं आमटी बोलतात त्याला. गोड असते की ती गोड पण नसते, आंबट पण असते, मीडियम असते ती. मीडियम आहे. आपण टेस्ट करून बघायला हरकत नाही. खाल्ल्याशिवाय माहित पडत नाही ना काही. काय बोलतो? खाल्ल्याशिवाय माहित पडत नाही ना. अच्छा, ठीक आहे. आता आपण मांडा टेस्ट करून बघूया कसा वाटतोय. काकीनी मस्तपैकी तूप टाकून दिलंय. त्यांना थँक्यू. त्याचा स्टॉल नंबर लक्षात आहे 67 ला नक्की विजिट द्या. पुरण मांडा. कशी वाटली जर तुम्हाला चव? आणि आपण माहित कुठे जेवणार तुम्ही? हे एकदम हे कशाचं बनवलंय? आणि काय होतं ते? देवाला काय होतं? देवाला काय होतं? कैरीची पन्ना बोलतात. कैरीचं पानं आहे. कैरीचं पानं माहिती आहे मला. हा तर तुझी काय असते? कैरीची पण माहित आहे तर. आणि हे पुरणपोळी सारखं आहे आणि मस्त लागतंय. हा त्यावरती घी पण टाकली. हा, घी टाकलंय. कसं वाटतं? पुरणपोळी सारखी चव आहे, पण ह्याच्यामध्ये हे नाही, म्हणजे असं पुरण येत नाही. तर तुम्ही मित्रांनो, आपण आधी पुरणपोळी भरपूर खाते. आपण होळीच्या टायमिंगला पण पुरणपोळी खातो, पण पुरण मांडा हे पहिल्यांदाच मी खातोय. आणि तुम्ही सुद्धा हे खाल्ली आहे की नाही ते मला कमेंट मध्ये सांगा, कारण हे मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय. आपण पुरणपोळी तर खातो, पण हा पुरण मांडा पहिल्यांदाच खातोय. आणि जर तुम्हाला हा पुरण मांडा खायचा असेल तर तुम्ही या एक्झिबिशनला नक्की व्हिजिट द्या आणि स्टॉल नंबर 67 याला नक्की भेट द्या.
कसा अनुभव होता आणि तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम? खूप खूप छान होतं आणि सगळे आयटम्स मला खूप आवडले गावचे. ते मोरिंगाचं स्टॉल मला खूप म्हणजे आवडलं, कारण प्रोडक्ट्स वेगवेगळ्या व्हरायटीच्या प्रोडक्ट्स होत्या. इव्हन जेवणाचं हे फूड कोर्ट पण छान आहे. इव्हन टॉयलेट, वॉशरूम्स फॅसिलिटीज एव्हरीथिंग इज मॅनेज. AC असल्यामुळे आम्हाला त्रास पण नाही झाला उन्हाळ्याचा. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही काय खरेदी केली? खूपच छान इथे आहे स्टॉल. उत्तम सोय केलेली आहे आणि पूर्ण AC आहे, त्याच्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही काय घेतलं इथून? इथून शॉपिंग पण आम्ही भरपूर झालेली आहे आमची. कडधान्य वगैरे घेतले, नंतर शोपीस आयटम पण घेतले, आदिवासी लोकांचे पण हे घेतले. सुंदर आहे. तुम्ही आता खाल्ले की आता तुम्ही जेवायचे? जेवण इथे जेवण पण छान आहे. कुठल्या स्टॉलवरती खाल्लं तुम्ही? हे आम्ही विदर्भ भोजनालयमध्ये. तुम्हाला काय आवडले? इथले आम्ही थाळी घेतली होती, व्हेज थाळी. त्यात सगळं चांगलं होतं, जेवण चांगलं होतं. अनुभव खूप मस्त. हो हो. 2 hours later. तर प्रोग्राम संपलेला आहे आणि आता वाजलेत किती? 11:30-12. आपला काही तरी पण आम्ही बोलू शकतो की अर्ध पण नाही आम्ही बघितलंय. एवढा मोठा हा कार्यक्रम आहे आणि हा खूप चांगला उपक्रम आहे जो आपल्या गव्हर्नमेंटने केलाय या महिलांसाठी. जे महिला बचत गट असतात त्यांच्यासाठी हे जे सगळे स्टॉल आहेत हे फ्री मध्ये त्या लोकांनी गव्हर्नमेंट कडून इन्स्टॉल केले आहेत. त्यांनी इथे येऊन त्यांचा बिझनेस रन करावा यासाठी हा उपक्रम आहे. आणि 2 तारीख ते 14 तारीख म्हणजे भरपूर ऑलमोस्ट 12 दिवसांचा हा कार्यक्रम आहे. अजून 14 तारखेपर्यंत आहे. तुम्ही येऊ शकता, इथे विजिट करू शकतात. खूप चांगले चांगले स्टॉल आहेत आणि खूप मोठा हा इव्हेंट आहे. आणि आपण किती स्टॉल बघितले रे? खूप बघितले तरी पण थकले, पाय थकले माझे. आम्ही खूप बघितले, अजून कव्हर केलं असतं पण आपली व्हिडिओ पण मोठी होते आणि काय बनवू की टाइम पण नव्हता आमच्याकडे, कारण आता ही एडिट करून आम्हाला परत व्हिडिओ टाकायची आहे. हा सगळा प्रोग्राम व्हायच्या आधी. पण जर बघायला गेलं तर तुम्ही आरामात इथे वेळ काढून या. वेळ असतो का? आणि 3 किंवा 4 तास तुम्ही काढूनच आहे इकडे. सगळ्या जिल्ह्यातले, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातले खाद्यपदार्थ आहेत आणि तुम्ही तिकडे जाऊन कन्फ्युजच होणार आहे की तुम्हाला तिकडे जाऊन काय खायचं आहे काय नाही. आणि तिकडे सुद्धा 100च्या वरतीच तरी स्टॉल असतील तिकडे. तर तुम्ही इथे या, हा इव्हेंट, हा प्रोग्राम, हा एक्सपिरियन्स करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला हा इव्हेंट. आणि आमची जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे? सबस्क्राईब. लाईक कोण करणार? लाईक करावं लागेल व्हिडिओ. मित्रांनो, आम्ही बाहेर आलो तरी पण आमचा ब्लॉगच संपत नाही, कारण मला तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची. ज्यांना गरम होते आणि आता उन्हाळा चालू आहे त्यांनी तर इथे नक्कीच या. पूर्ण स्टार्टिंग पासून एंड पर्यंत एसी आहे, त्याच्यासाठी या. तर आपण पहिली गोष्ट गरमीला कंटाळतो, गर्दीला कंटाळतो, पण इथे जागाच एवढी मोठी आहे आणि पूर्ण एसी, स्टार्टिंग पासून एंड पर्यंत एसी आहे. तर तुम्ही या आणि मजा करा.